आता पर्यावरणामध्ये जी जलचक्र आहेत, विविध वायुचक्र आहेत, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र, अशी जी नैसर्गिक चक्र आहेत ती काय आहेत, अखंडपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. आणि त्यामुळे काय होतं, परिसंस्थेतील ज्या विविध अन्य साखळ्या आहेत त्यांचंसुद्धा संतुलन, पर्यावरण संतुलन कायम राहतं. आता हे जे संतुलन आहे ते संतुलन राखणे सजीवांना खूप गरजेचं आहे, कारण पृथ्वी हा नैसर्गिक समतोलामुळेच टिकून राहिलेली आहे. कारण निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडून न देता त्याचे जतन करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. असे म्हटले जाते की आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्याला पुढच्या पिढीकडे उसनवार मिळालेली आहे. म्हणूनच आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी ती ठेव सांभाळायची आहे. हे मानव कदापि आपल्याला विसरून चालणार नाही, कारण निसर्गाच्या अस्तित्वावरच मानवाचे अस्तित्व अवलंबून आहे. कारण जर झाडं, पाणी, जमीन व्यवस्थित राहिली तरच ह्याच्यामधली जे म्हणजे जमीन चांगली राहिली तर झाडं, पिकं चांगली येणार आहेत, पशुपक्षी व्यवस्थित त्यांचं कार्य करू शकणार आहेत. पाणी स्वच्छ राहिलं तर ते पिण्यायोग्य राहणार आहे. हवा स्वच्छ राहिली तर तिचे श्वसन घेण्यासाठी उपयोग होणार नाही, तर आजार त्याच्यामुळे विविध पसरतात हे तुम्हाला माहीत आहे. तर त्यामुळे निसर्गावरच हे मानवाचं अस्तित्व काय आहे, अवलंबून आहे.